टी शर्ट कंपल्सरी आहे. 2 रनांची पॅनलाइज करण्यात येईल. पॅनलाइज आहे 2 धाब्यांसाठी, कारण टी शर्ट कोड कंपल्सरी आहे. सलामी जोडी मैदानामध्ये दाखल होते. दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी व्यासपीठावरती असतील. पाहायला जाऊया. सलामी जोडी मैदानात जाते. पहिल्या राऊंडची तिसरी मॅच मात्र मैदानात पाहायला मिळते. बिसेगाव विपक्ष दहिवली आणि सलामी जोडी मैदानात दाखल झाली आहे. शाबुद्दीन आणि पियुष ही सलामी जोडी मैदानात दाखल होती आणि बॉल ट्रॅक वरती येतोय पिपनचं षटक घेऊन. स्ट्रायकिंग साठी केले पियुष आणि नॉन साठी शाबुद्दीन केले. पहिला पिपनचं षटक घेऊन येते बॉल ट्रॅक वरती. बॉल ट्रॅक वरती येतोय पिपनचं षटक घेऊन. सलमान येतोय बॉल ट्रॅक वरती. स्पीडअप करायची विनंती असेल प्रवीण दादा आपणास. आणि पिपनचं षटक घेऊन येतोय सलमान येतोय आणि स्ट्रायकिंग साठी घेतोय पियुष. नाश्यासाठी शाबुद्दीन असेल. देवली विपक्ष बिसेगाव. सामन्याला होते सुरुवात. पिपनचं षटक चांगला पहिला चेंडू मात्र हाताळतोय. प्रेक्षकाच्या हातामध्ये बिसावतोय. पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडूची फेकी होते. यावेळी पाहायला गेलं तर मैदानामध्ये बिसेगाव विपक्ष दहिवली पाहतो मॅच. फर्स्ट राऊंडचा पहिला तिसरा सामना असेल. दहिवली विपक्ष भिसेगाव आणि बॉल ट्रॅक वरती येतोय सलमान. स्ट्रायकिंग साठी खेळतोय पियुष. साठी शाबुद्दीन असेल. पहिला चेंडू निर्धाव हाताळलाय. पुढचा चेंडू असेल सलमानचा, तो पियुष साठी. अप्रतिम चेंडू पे. 2 चेंडूची फेकी निर्धाव चेंडूची फेकी होती मैदानामध्ये. चेंडूचा न फळीचा काही संपर्क झाला नाहीये. कुठेतरी चांगली गोलंदाजी. पहिल्याच पिपनचे षटक म्हणजे हनामारीचं षटक आणि हनामारीच्या षटकामध्ये 2 चेंडू निर्धाव टाकलेत. ते म्हणजे सलमान या गोलंदाजाने बिसेगाव संघाचा बिलॉंग करणारा खेळाडू. स्वतःचा वैयक्तिक संघासाठी वैयक्तिक षटक. पण ट्रॅक वरती सलमान. पुढचा चेंडू बसेल पियुष साठी. देखना स्ट्रोक उंचावरती उडला. चेंडू क्षेत्ररक्षक जज करतोय. काही चुकी नाही. फटका फसला. पियुषला परतावा लागतंय. हादरा बसतोय पहिला तो दहिवली संघाला पियुषच्या स्वरूपामध्ये. पियुषला परतावा लागला. तिसऱ्या चेंडूवरती अप्रतिम गोलंदाजी सलमानची. 3 चेंडूचा निर्धाव. अकाउंट ओपन नाहीये. पियुषची जागा भरवण्यासाठी केतन बामणे मैदानात दाखल होतोय. पाहिला गेलं तर चांगली गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये पाहिली ना, नंदूने गोलंदाजी अप्रतिम केली. तशीच गोलंदाजी आता मैदानामध्ये होतीये, ती म्हणजे सलमानची. नवीन बॅटर वनडाऊनच्या भूमिकेमध्ये केतन जातोय पियुषची जागा भरवण्यासाठी. आणि पण ट्रॅक वरती आहे सलमान असेल. 3 चेंडूची आतापर्यंत फेकी झाली. अजूनही दहिवली संघाचा अकाउंट ओपन नाहीये. डावखुरा फलंदाज आहे केतन. पुढचा चेंडू बसेल केतन साठी. डावखुरा फलंदाज आहे. इथे दिशा दाखवण्याचं काम केलं. यावेळी चेंडू क्षेत्र चेंडू खाली जातोय. इथे चेंडू फरार. या बेली येतोय. 4 धाबा. 4 धाब्याने इथे धावफलक जोडलं जाईल. संघाचं श्री गणेश अकाउंट ओपन होत आहे. ते म्हणजे पाहायला गेलं तर दहिवली संघाचं धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावरती असेल. आतापर्यंत पाहायला गेलं तर 4 चेंडूंची फेकी झाली आहे.
केतनच्या फळीतून पहिल्या चेंडूवरती चौकार आला. पाहायला गेलं तर पुढचा चेंडू बसते सलमानचा. पाहायला गेलं धाबा आला. त्या चार चार चेंडूची फेकी केली आहे. P1च्या षटकातील काही चेंडू शिल्लक. समोर खेचला यावेळी. इथे क्षेत्र हे चेंडू खाली धावतो. इथे एक धाव कंप्लीट होती. दुसरी धावसाठी यावेळी प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये आहे. इथे 2 धावा सहजरीतीने कंप्लीट. 2 धावेने धावफलक जोडलं जाईल. ते दहिवली संघाचं टोटल ते 6 या आकड्यावरती. पुढचा चेंडू बसेल शेवटचा चेंडू P1च्या षटकातला. ब्लॉकेला टाकल्या चेंडू सहज रीतीने कट केला. दिशा दाखवले केतनने. यावेळी एक धाव मिळते. दुसरी धावसाठी यावेळी मैदानात प्रयत्न होतो आहे. इथे केतन बसतो की काय. बॅटर स्टेप चांगली विकेट रनिंग विकेट पाहायला मिळेल केतनच्या माध्यमातून. इथे 2 धावा मिळल्या जातील. एका षटकाचा खेळ संपला. P1चा षटकाचा खेळ संपुष्टात आला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकडे धावा जोडल्या जातील. टोटल 8 या आकड्यावरती त्या दहिवली संघाच्या. दुसरं षटक भिसेगाव संघाचा गोलंदाज मिथून येतोय. बॉल ट्रॅक वरती असेल ते दुसरं षटक स्वतःच वैयक्तिक संघासाठी दुसरं षटक मिथून घेऊन येतोय. पाहायला गेलं P1च्या षटकात धावा आल्या टोटल 8. चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली. सलमानच्या माध्यमातून पाहायला मिळाले. आणि शाबुद्दीन आणि त्याच्या समेत जोडला असेल बंडाऊच्या भूमिकेमध्ये केतन. 10 धावांवरती केतन खेळतोय. 3 चेंडू 10 धावांवर वैयक्तिक धावांवरती खेळतोय. पाहायला गेलं तर स्पीडअप करायची विनंती असेल. आणि धाबा जोडल्या गेल्या त्या दहिवली संघाच्या 8. पण ट्रॅक वरती मिथून येतोय. स्वतःच वैयक्तिक संघासाठी दुसरं षटक स्ट्रायकिंगसाठी घेतो शाबुद्दीन. सलामीचा फलंदाज आणि त्याच्या समवेत वनडाऊनच्या भूमिकेमध्ये आलेला फलंदाज केतन. पहिला चेंडू इथे पंच जमिनी समांतर करतात. विजवा एसटीच्या थोड्या बाजूने चेंडू गेला. इथे अबंत धाब्याने धावफलक जोडलं जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 9 या आकड्यावरती आहे. पहिल्या चेंडू स्वेर चेंडू हाताळतोय तो म्हणजे आज मिथून असेल. आणि स्ट्रायकिंग साठी खेळतो शाबुद्दीन. पुढचा चेंडू असेल मिथून तर शाबुद्दीन साठी. यावेळी फटका सजवला. इथे शॉर्ट मिड ऑनच्या दिशेने चेंडू येतोय. इथे एक धाव मिळते. एका धाब्याने शाबुद्दीन समाधान मानतो. एका धाब्याने धावफलक जोडलं जाईल. ते संघाचं टोटल 10 या आकड्यावरती आहे. पहिल्या चेंडूची फेकी झाली. पहिल्या चेंडू ते आला स्पीड चेंडू आणि नंतर थोडस कुठेतरी अचूक टप्पा अचूक लेन ठेवली. नंतर एक चेंडूची फेकी झाली. आतापर्यंत धावफलक धाबा आल्या त्या 10. पुढचा चेंडू असेल मिथूनचा तो केतनसाठी. सामन्याला होते सुरुवात. स्ट्रायकिंग साठी खेळतोय केतन. त्याच्यासोबत शाबुद्दीन. पुढचा चेंडू बसेल मिथूनचा. सहजलोप करण्याचा प्रयत्न या चेंडूवरती. इथे निर्धाव चेंडू सांगता झाली आहे. अशा चेंडूंची गरज आहे. ती म्हणजे आता पाहायला गेलं भिसेगाव संघाला. आणि मोठ्या फटक्यांची गरज असेल ती दहिवली संघाला. धाबा जोडल्या गेला. टोटल 10 या आकड्यावरती आहे. आणि 2 चेंडूंची फेकी झाली आतापर्यंत. पुढचा चेंडू असेल मिथूनचा केतनसाठी. इथे पाहायला गेलं तर थोडा रनअप मध्ये चुकी झाली. आणि आता पाहायला गेलं 2 चेंडूंची फेकी झाली. आतापर्यंत धावफलकावरती धाबा आल्या त्या दहिवली संघाच्या टोटल 10 या आकड्यावरती आहे. मोठ्या फटक्यांची आतिषबाजींची गरज आहे. कारण की मोठ्या धावा टार्गेट करायचे तो दहिवली संघाला. कारण की तेवढाच बलाढ्य भिसेगाव संघ पाहायला गेला. पण ट्रॅक वरती आहे मिथून. पुढचा चेंडू केतनसाठी असेल. इथे ब्लॉकेला टाकला चेंडू. यावेळी इथे एक धाव मिळतीये. एका धाबेनेच केतन समाधान मानतो. एका धाब्याने इथे धावफलक जोडलं जाईल संघाचं. ते टोटल 11 या आकड्यावरती असेल.
आतापर्यंत पहिला गेलं तर दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक, 3 चेंडूची फेकी केली आहे मिथून ने. वा दिशा दाखवल्या यावेळी कव्हरच्या डोक्यावरून सलामी ठोकत 4 धाब्यांसाठी जातोय, खणखणीत येतोय शाबुद्दीनच्या फळीतून चौकार. चार धाब्याने इथे धावफलक जोडलं जाईल. संघाचा धावसंख्या 15 या आकड्यावरती आहे. सलामीचा फलंदाज अपेक्षित केतन आणि शाबुद्दीन कडून पाहायला गेलं तर धावा आल्या टोटल 15. आतापर्यंत 4 चेंडूची फेकी मैदानामध्ये, 2 चेंडू शिल्लक. इथे चांगला मासा गळाला अडकला, इथे परतावा लागला शाबुद्दीनला. कुठेतरी कमबॅक, चौकाराचा फटका खाला, नंतर कमबॅक, कुठेतरी बलन घेतला या चेंडूवरती पाहायला गेलं तर निश्चितच. आणि तंबूच्या आश्रयामध्ये येतोय शाबुद्दीन. शाबुद्दीनची जागा भरण्यासाठी नवीन बॅटर मैदानात. जब्या शाबुद्दीनची जागा भरण्यासाठी नवीन बॅटर मैदानात. तेजस नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. सलामीची जोडी तंबूच्या आश्रयामध्ये आली. आता केतन आणि तेजस पाहायला गेलं तर धापालकडती धावा जोडल्या गेल्या. संघाच्या टोटल त्या 15 या आकड्यावरती असतील. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मिथूनच्या माध्यमातून. पुढचा चेंडू बसेल अलगद, सहज हाताने कट करण्याचा प्रयत्न, इथे सहज हाताने पुश करण्याचा प्रयत्न. चेंडूला पण इथे मिस टाइम फटका झाला. निर्धाव चेंडू ही सांगता झाली या चेंडूवरती. इथे षटक क्रमांक 2 संपुष्टात आलं. 12 चेंडूचा खेळ संपला आतापर्यंत. 12 चेंडू नंतर धापालकडे धावा आल्या त्या दहिवली संघाच्या टोटल 15 या आकड्यावरती. तिसरं षटक बनून ट्रॅक वरती घेऊन येत पाय. पण ट्रॅक वरती येतोय. तिसरं षटक असेल. रमेश येतोय पण ट्रॅक वरती. तिसरं षटक स्वतःच वैयक्तिक संघासाठी तिसरं षटक. रमेश स्ट्रायकिंग साठी गेलतोय, जो बंडाऊनच्या भूमिकेमध्ये मैदानात दाखल झाला. केतन येतोय सामन्याला होते सुरुवात. तिसरं षटक घेऊन येतोय रमेश. यावेळी फटका फसतो की काय? इथे फटका फसतोय. पंचांचा बोर्ड वरती आलं. केतनला परतावा लागला यावेळी. पुन्हा एकदा हादरा बसतोय. तिसरा हादरा तो केतनच्या स्वरूपामध्ये. सुभान मात्र आता नवीन बॅटर मैदानामध्ये जातोय. केतनला तंबूच्या आसळत केतनला परतावा लागला. धाबा आल्या तर टोटल 15 धावसंख्या स्थिरावली आहे. ती मात्र दहिवली संघाची पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट आला. चांगली गोलंदाजी मात्र रमेश कडून पाहायला मिळते. आणि आतापर्यंत धाबा आल्या त्या दहिवली संघाच्या पाहायला गेलं तर 15 या आकड्यावरती आहेत. अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी असेल मैदानामध्ये पाहायला गेलं तर निश्चितच. रमेश पण ट्रॅक वरती स्वतःच वैयक्तिक संघासाठी तिसरा. पहिल्या चेंडूवरती चांगला चेंडू हातरला. यावेळी केतनला परतावं लागलं. केतनची जागा भरवण्यासाठी सुभान नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. पहिला चेंडू असेल फेस करेल आता यावेळी सुभान. या वा वा यावेळी दिशा दाखवली चेंडू वरती. चेंडू मात्र फरार होतोय. 4 धाब्यांसाठी येतोय. या 4 धाब्याने धावफलक जोडलं जाईल. ते टोटल संघाचं ते 19 आकड्यावरती असेल देवली संघाचं. धावफलकावरती धावा आल्या. टोटल 19 या अंकावरती आहे. धावसंख्या स्थिरावली होती. या 4 धाबीने धावफलक जोडलं गेलं आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. ती टोटल संघाची 19 या आकड्यावरती आहे. पण ट्रॅक वरती आहे रमेश असेल. काहीतरी थोडासा चांगला फटका पाहायला मिळाला या बेली इथे. आणि इथे आता पण ट्रॅक वरती रमेश त्याच्या समेत पहिला चेंडूवरती फेस केला आणि चौकार लगावलाय तो सुहानने. पुढचा चेंडू असेल रमेशचा, फेस करेल सुहान. अप्रतिम चेंडू या बेली चौकारानंतर काहीतरी माहिती आहे सुभान रमेशला. इथे हात खुले करून दिले नाही या चेंडूवरती. निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. निर्धाव चेंडू नंतर धावसंख्या स्थिरावती आहे. धावसंख्या जाऊन पोहोचती आहे. ती टोटल 19 या आकड्यावरती आहे.
पुढचा चेंडू यावेळी पाहायला मिळतोय रमेशचा, पण ट्रॅक वरती रमेश सुभान आणि त्याच्या समेत नॉनस्ट्राईकला खेळतोय तेजस. धापल धाबाल्यात 19. देखना स्ट्रोक यावेळी चेंडू हवेमध्ये इथे क्षेत्ररक्षक येतोय. यावेळी मिड ऑफच्या दिशेने 1-2 धाबा कंप्लीट सहजरीतीने होतात. 2 धाब्याने इथे धावफलक जोडलं जाईल संघाचा 21-21 या आकड्यावरती. धावा आल्या तर 21 पाहायला गेलं तर थोडं मिस टाइम फील्ड झाली तिथे पाहायला मिळालं आणि धावसंख्या 21 या आकड्यावरती आहे. पण ट्रॅक वरती रमेश 4 चेंडूचा खेळ संपला आणि आतूनही तिसऱ्या षटकातले काही चेंडू शिल्लक आहेत आणि सुभान मैदानात आहे आणि नॉन साठी खेळतोय तो तेजस. पण ट्रॅक वरती येतोय रमेश. इथे लेज लागते, पंचांचं बोट वरती येते, परतावं लागतंय सुवानला. बॅक टू पॉइंट सुवान. नवीन बॅटर साईन मैदानात दाखल होतोय. जाऊया मैदानाकडे. नवीन बॅटर साईन मैदानात दाखल झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 21 या अंकावरती आहे. शेवटचा चेंडू रमेश. टॉपिंग लेज लागतीये, पंचांचं बोट वरती, तंबूच्या आश्रयामध्ये रिटर्न येतोय, हजेरी लावून परततोय तो दहिवली संघाचा फलंदाज. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकानंतर धावफलकावरती धावा आल्या टोटल 21 या आकड्यावरती. नवीन बॅटर मैदानात दाखल रचित. नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय. नवीन बॅटर चौथं षटक, धावपलकडे धाबा जोडून जाऊन पोहोचल्या त्या नवीन पण ट्रॅक वरती येतोय गोलंदाज राहुल येतोय. पण ट्रॅक वरती चौथं षटक संघासाठी, चौथं स्वतःचं वैयक्तिक. धावपलकडे धाबा जोडल्या गेला दहिवली संघाच्या. 21 रन्स 21 या आकड्यावरती आहेत. हनामारीचं षटक आहे, चौथं षटक आहे. पण ट्रॅक वरती येतोय राहुल, स्ट्रायकिंग साठी खेळतोय फलंदाज. स्ट्रायकिंग साठी खेळतोय तेजस, साठी रचित. यावेळी गॅपमध्ये वा इथे क्षेत्ररक्षक चुकी करताना दिसतोय. हातामध्ये दिला होता चेंडू, तोलून हातामध्ये दिला. इथे चुकी झाली आहे, चुकीला माफी नाही आहे. इथे 1 धाव मिळतीये. एका धाबेने धावफलक जोडलं गेलं ते 22 या आकड्यावरती आहे. हातामध्ये दिलता, चुकी झाली, चुकीला माफी नाहीये. आता संधी उठवेल का तेजस? पाहायला गेलं तर धाबा जोडल्या गेल्यात त्या 22 या आकड्यावरती आहेत. पुढचा चेंडू बसेल राहुलचा. इथे डाव्या यष्टीच्या थोडा बाजूने जाताना अभ्यंतर धावाने धावफलक जोडलं गेलं. 23 रन्स 23 या आकड्यावरती आहे. ती आता देवली संघाची धावसंख्या चुकी करतोय या बेली थोडा राहुल, पण ट्रॅक वरती आहे तो बिसेगाव संघाचा. ब्लॉकला टाकल्या चेंडू, इथे क्षेत्र चेंडू खाली, पुन्हा एकदा चुकी आहे. 2दा क्षेत्ररक्षक चुकी करताना दिसतोय. जर डायरेक्ट चेंडू हातामध्ये आला असता. इथे फलंदाज बाद होतोय. तंबूच्या आश्रयामध्ये पुन्हा एकदा हादरा बसतोय. नवीन बॅटर प्रकाश मैदानामध्ये जातोय. पाहायला गेलं तर आतापर्यंत धाबा आल्या त्या टोटल 25 रन्स 25 या आकड्यावरती. रचितला परतावा लागला. 4 चेंडूचा खेळ अजूनही मैदानात बाकी आहे. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे मैदानात. पुढचा चेंडू असेल राहुलचा. व आता इथे इथे ओळखलं गेलं तेजसला आता यावेळी राहुलने आणि चांगला चेंडू हाताळला. पुढचा चेंडू बसेल राहुलचा. तेजस साठी खेळतोय
चेंडू उंचावरती यष्टिरक्षक जज करतोय, काही चुकी नाहीये, परतावं लागतंय. बॅक टू पवेलियन पुन्हा एकदा तेजस. दिनेश नवीन बॅटर मैदानात दाखल. धावपल करते, धाबा जाऊन पोहोचल्या दहिवली संघाच्या 25 रन्स. आतापर्यंत 4 चेंडूंची फेकी झाली आहे. धाबा अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी मैदानात. नवीन बॅटर तेजस. दिनेश नवीन बॅटर मैदानात दाखल. चांगला फटका लगावला, क्षेत्ररक्षक जज करतोय, हातामध्ये काही चुकी नाही, परतावं लागतंय. पुन्हा एकदा द्रा बसतोय, हजेरी लावून परततोय तो. मात्र दहिवली संघाचे फलंदाज जातात, एक बॉल खेळतात, डबल पुन्हा एकदा पॅव्हलियन मध्ये येतात. नवीन बॅटर दाखल मैदानामध्ये उमेश. पाहायला गेलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते संघाची आतापर्यंत ती 25 रन्स 25 या आकड्यावरती आहे. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू, देखना स्ट्रोक. यावेळी चांगला फटका खेचलाय, इथे चेंडू फरार होतोय. 4 धाब्यांसाठी पूर्ण इफेक्ट्स लावताना मैदानात या 4 धाब्यां धावफलक जोडलं जाईल संघाचं. ते 29 पेंटिन राईन्स. एकोणतीस धाबा आणि 2 धाब्यांची पॅनल्टी. पाहायला गेलं तर आता येणारे 24 चेंडू आणि 32 धाब्यांची गरज असेल ते भिसेगाव संघाला. 24 चेंडू आणि 32 धाब्यांचा पाठलाग कशा रीतीने करेल तो भिसेगाव संघ. सालोक संघाचा कर्णधार आणि हिदवली संघाचा कर्णधार आपण नाणेफेकसाठी यायचे. हुमगाव संघाचा कर्णधार आणि सालोक संघाचा कर्णधार नाणेफेकसाठी यायचे. हुमगाव संघाचा कर्णधार आणि सालोक संघाचा कर्णधार नाणेफेकसाठी यायचे. शेवटचा कॉल असेल. जर मॅच कडे पाहायला गेलं तर आता येणारे 24 चेंडू आणि 32 धाब्यांची गरज. 24 बॉल्स इंटू 32 रन्स टू विन इन भिसेगाव. स्वर्गीय गौरव इलेवन हुमगाव संघाचा कर्णधार, स्वर्गीय गौरव इलेवन हुमगाव संघाचा कर्णधार आणि सालोक संघाचा कर्णधार नाणेफेकसाठी यायचे. विनंती असेल बॅटर आपण मैदानात दाखल करायचे. स्वर्गीय गौरव इलेवन हुमगाव संघाचा कर्णधार आणि सालोक संघाचा कर्णधार. शेवटच्या दोन्ही संघाला कॉल असेल नाणेफेकसाठी यायचे. आधीच खूप विलंब झालाय आणि सामन्याला करायची सुरुवात. नवीन बॅटर सलामी जोडी मैदानात दाखल करायचे. विनंती असेल भिसेगाव संघ आणि इथे सालोक संघाचा कर्णधार उपस्थित आहे. स्वर्गीय गौरव इलेवन हुमगाव संघाचा कर्णधार आपण कर्णधार यायचे नाणेफेकसाठी. सलामी जोडी मिथून आणि रमेश सलामी जोडी मैदानात दाखल होतीये. ट्वेंटी 24 बॉल्स इंटू विन 32 रन्स टू विन इन भिसेगाव. आता कशा रीतीने धाबा मिळवण्याचं काम करेल तो भिसेगाव संघ. येणारे 24 चेंडू 32 धाब्यांची गरज आणि धाबा रोखण्याचं काम करेल दहिवली संघ.
वन ट्रॅक वरती येतोय P1चा षटक घेऊन दिनेश सलामीची जोडी रमेश आणि मिथुन सलामी जोडी 24 चेंडू आणि 32 धाब्यांची गरज असेल पाहायला गेलं तर बिसेगाव संघाला बॉलिंग ट्रॅक वरती यावेळी काय आपण ढकलला वा अप्रतिम चेंडू पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हलर झाला चेंडू जाऊन पोहोचतोय सीमा पार येतोय 4 धाब्यांसाठी चौकार श्री गणेशा केला बिसेगाव संघाने 4 धाब्याने पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती दिनेशच्या 4 धाबा खणखणीत श्री गणेशा झाला स्ट्रायकिंग साठी खेळतोय मिथून त्याच्या समेत जोडला गेलाय नॉन स्ट्राईकला तो रमेश पुढचा चेंडू बसते दिनेशचा देखना स्ट्रोक वा लाजवाब फटका लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळाला यावेळी कव्हरच्या डोक्यावरून उडवला चेंडू फरार झाला 4 धाब्यांसाठी 4 धाब्याने इथे धावफलक जाऊन पोहोचलं संघाचं 32 धाबांचा पाठलाग करत असताना 2 चेंडूवरती धाबा आल्या टोटल 8 अजूनही 24 धाब्यांची गरज असेल ती आता बिसेगाव संघाला अशा फटकेबाजांची आतिषबाजी केली तर निश्चितच विजय पण आता दहिवली संघ कुठेतरी बॅकफुटला येतोय की काय कारण की 2 चेंडूवरती 8 धाबा आल्या 32 धाब्यांचा पाठलाग करायचे कशा रीतीने धाबा रोख लावण्याचं काम करेल तो आता दिनेश देखना स्ट्रोक दिशा दाखवली यावेळी उडवला मिड ऑनच्या डोक्यावरून जातोय षटकार या 7 धाब्याने मात्र धापलक धावा जोडल्या जातील त्या टोटल 14 या आकड्यावरती 3 चेंडूंची फेकी झाली आतापर्यंत धावा आल्या 14-32 धावांचा पाठलाग करत असताना बिसेगाव संघ चांगला बरसतोय चांगली फलंदाजी मैदानामध्ये मिथूनच्या माध्यमातून पुढचा चेंडू दिनेशचा पण ट्रॅकवरती दिनेश सारमीचा फलंदाज कट केला इथे क्षेत्र चेंडू खाली येतोय इथे षटकारानंतर बघा माइंड क्रिकेट बघा षटकारानंतर एक धाव सिंगल घेतली सिंगल नंतर स्ट्राईक रोटेट झाली आता आला रमेश स्ट्राईक साठी आणि धाबा जोडल्या गेल्या 15 हॅलो स्वर्गीय गौरव 11 हुमगाव संघ स्वर्गीय गौरव 11 संघ हुमगाव आपण चा कर्णधार नाणेफेकसाठी यायचं इथे सालोक संघाचा कर्णधार उपस्थित शेवटचा कॉल असेल नाही तर पॅनलाइज करण्यात येईल विनंती असेल डबल धाबा आल्या टोटल 15 5 चेंडूचा खेळ संपला पुढचा चेंडू दिनेशचा टॉपिंग एज इथे काही चुकी नाही रमेशला परतावं लागलं शेवटच्या चेंडूवरती फटका बसला आणि शेवटच्या चेंडूवरती परतावं लागला P1चं षटक संपला सलमान मैदानात जातोय नवीन बॅटर मैदानात दाखल स्वर्गीय गौरव 11 हुमगाव संघाचा करणार विनंती असेल आपणास की नाणेफेकसाठी यायचे स्वर्गीय गौरव 11 हुमगाव संघ शेवटचा कॉल असेल आता नाही तर पॅनलाइज करण्यात येईल आम्हाला कमिटीकडून सूचना येतात जाऊया मॅच कडे आता P1चे षटक संपलं P1च्या षटकानंतर धाबा खर्च आल्या तर धाबांकडे धाबा आल्या 15-32 धाबांचा पाठलाग करत असताना वन ट्रॅक वरती वन ट्रॅक वरती येतोय गोलंदाज नवीन बॅटर सलमान निशान जातोय वन ट्रॅकवर स्वतःच वैयक्तिक संघासाठी दुसरं 32 धाबांचा पाठलाग करायचंय 32 धाबांचा पाठलाग करत असताना P1च्या षटकात धाबा खर्च झाल्या 15 पुढचा चेंडू निशांचा स्वतःचा वैयक्तिक संघासाठी दुसरं घेऊन षटक कट केला सहज रीतीने कट केला दिशा दाखवली इथे क्षेत्ररक्षक चांगला क्षेत्ररक्षण करतोय एक धाव सहज रीतीने एका धाब्याने धावफलक जोडलं जाईल संघाचं ते धाबा आल्या तर टोटल 16 या आकड्यावरती हुमगाव संघाचा करणार कृपया विनंती असेल आणि सालूक संघाचा करणार स्वर्गीय गौरव 11 हुमगाव संघाचा करणार इथे उपस्थित आहे तसंच सालूक संघाचा करणार उपस्थित आहे नाणे करून घ्यायचे विनंती असेल आणि मॅच कडे जाऊया यावेळी आता
स्वतःच्या फॉलूत टार्गेट करण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलूत अडवतो. इथे आता निर्धाव चेंडू सांगता होती, अशा चेंडूंची गरज आहे ती दहिवली संघाला. कारण 32 धावांचं टार्गेट होतं येणारे 24 चेंडूमध्ये पाहायला गेलं तर. धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या 16. अजूनही 16 धाब्यांची गरज आहे पाहायला गेलं तर. पुढचा चेंडू देखना स्ट्रोक, दिशा दाखवली, चेंडू जातोय यावेळी मिड विकेटच्या डोक्यावरून सलामी ठोकत ठोकत 6 धाब्यांसाठी येतोय सलमानचा षटकार. 6 धावे. जुव्या मैदानाकडे 6 धावेने धावफलक पुन्हा जोडले गेले. संघाचा धावसंख्या जाऊन पोहोचते टोटल 22 या आकड्यावरती. देखना स्ट्रोक यावेळी समोर घेतला. इथे एकदा मिळते नाणेफेक जिंकली आहे सालोक संघाने आणि सालोक संघ आपला निर्णय कळवायचा विनंती असेल. आणि जावे मॅच कडे. आता इथे एक धाब्याने स्ट्राईक फिल्डिंग स्वीकारली आणि स्वर्गीय गौरव 11 संघाला, गौरव 11 हुमगाव संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. पुढचा चेंडू बसते निशांचा. इथे पुन्हा एकदा मिड ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हलर होतोय. एकदा एका धावेने सिंगल डबल. आता माहिती आहे कारण की भिसेगाव संघाला सिंगल डबलने सुद्धा रन कन्वर्ट होऊ शकतात. आणि आता सिंगल डबल मी मॅच धावा आल्या त्या टोटल 24. चेंडू पुन्हा एकदा उंचावरती जातो. क्षेत्ररक्षक जज करतोय, काही चुकी नाही, हातामध्ये फटका फसतोय, परतावा लागतंय. नवीन बॅटर मैदानामध्ये जातोय. नवीन बॅटर दर्शन मैदानात जातोय. सलमानला परतावा लागलं. आठ धाव्यांची गरज आहे. पण ट्रॅक वरती आहे. तिसरं षटक पण ट्रॅक वरती घेऊन येतोय. परीक्षित बॉल ट्रॅक वरती येतोय. बॉल ट्रॅक वरती परीक्षित बॉल ट्रॅक वरती स्वतःचा वैयक्तिक संघासाठी तिसरं षटक घेऊन आणि 8 धाब्यांची गरज असेल. अजूनही 32 धावांचा पाठला करत असताना भिसेगाव संघ, सालोक संघ आपण रेडी राहायचंय. आणि हुमगाव संघाच्या बॅटर व्यासपीठाच्या दिशेने बलन घ्यायचे. स्वर्गीय गौरव 11 हुमगाव संघ सामन्याला करायचे सुरुवात. स्ट्रायकिंग साठी खेळतोय फलंदाज. ब्लॉकेला टाकलेल्या चेंडू पंचाकडे अपील मागली जाते. या बेली निर्धाव चेंडू ही सांगता होते. या चेंडूवरती पाहायला गेलं तर ब्लॉकला टाकला होता चेंडू, अप्रतिम चेंडू. अशा चेंडूची गरज आहे कारण की मिथून मात्र इथे आता मिथून स्ट्रायकिंग साठी खेळतोय. इथे पण पुन्हा एकदा चांगला निर्धाव चेंडू. 2 चेंडू मिस टाइम फटके होतात कारण की 8 धाब्यांची गरज होती. 8 धाब्यांची गरज असताना अशा रीतीची गोलंदाजी करणं अपेक्षित आहे कारण देवली संघाला. 2 चेंडू निर्धाव फेकी केलेत. स्ट्रायकिंग साठी खेळतोय मिथून, त्याच्या समेत दर्शन आणि बॉल ट्रॅक वरती आहे. देखना स्ट्रॉक फ्लाय उडवला इथे क्षेत्ररक्षक हातामध्ये, काही चुकी नाहीये, फटका फसला, परतावा लागला. सलामीचा फलंदाज बॅटर तंबूच्या आश्रयामध्ये नवीन बॅटर प्रवीण मैदानात दाखल.
नवीन बॅटर मात्र मैदानात प्रवीण दाखल होतोय. 8 धाब्यांची गरज आहे. पाहायला गेलं आतापर्यंत तरी धाबा 24 24 रन 24 balls into 32 runs in win in बिसेगाव पाठलाग करत असताना 32 धाबाचा परीक्षक बॉल ट्रॅक वरती आहे. पाहायला गेलं तर इथे पण निर्धाव चेंडूची सांगता झाली. या चेंडूवरती पाहायला गेलं चांगली गोलंदाजी मात्र परीक्षित करतोय. पण ट्रॅक वरती दहिवली संघाचा स्ट्रायकिंग साठी खेळतोय प्रवीण. 8 धाब्यांची गरज आहे. 32 धाबांचा पाठलाग करत असताना 4 चेंडू निर्धाव टाकलेत. मिड ऑन षटक टाकेल की काय तो म्हणजे याचा परीक्षक. पुढचा चेंडू यावेळी इथे मॅच मध्ये ट्विस्ट येतोय. पाहायला गेलं मार्केवाडी संघाची मॅच जशी घडली होती ना मैदानामध्ये तशी आता मॅच या ट्विस्ट मध्ये येते की काय. पाहायला गेलं तर 5 चेंडूंचा खेळ संपला. 8 धाब्यांचं लक्ष 8 धाब्यांची गरज आहे अजूनही. आता येणारे 7 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज आहे. प्रवीण आणि त्याच्या समवेत जोडला गेलाय तो म्हणजे दर्शन. वा इथे मिड ऑन षटक टाकलं. अप्रतिम गोलंदाजी आणि एक विकेट. मिड ऑन षटक मात्र ते प्रसिद्धीच्या माध्यमातून पाहायला मिळालं. कमबॅक अशा रीतीने कमबॅक वलंग घेऊन दिला आता या षटकाने. आता येणारे 6 चेंडू पण 8 धाब्यांची गरज असेल. चांगली गोलंदाजी परीक्षेची पाहायला मिळाली. चांगलीच परीक्षा घेतली नक्कीच या गोलंदाजाने. मिडॉन षटक हाताळलं. मिडॉन षटकानंतर आता धावपलकडती धाबा जोडल्या गेल्या. 24 रन 6 बॉल अँड 8 रन्स टू विन इन बिसेगाव. 32 धाबांचा पाठलाग करत असताना आता शेवटच्या षटकापर्यंत मॅच आणून ठेवली आहे. 6 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती येतोय तेजस. बॉल ट्रॅक वरती तेजस आहे. तेजस पाहायला गेलं तेजस वरती मोठी जबाबदारी आहे. केतन बामणे तिकडून सांगतात की चांगली गोलंदाजी व्हायला पाहिजे कारण की मॅच जर विजयाच्या घरात जायचं असेल तर गोलंदाजी चांगली झाली पाहिजे आणि बिसेगावला फलंदाजी चांगली झाली पाहिजे कारण विजयाच्या घरात जायचं असेल तर. पाहायला गेलं तर सगळ्या मैदानाकडे तेजस बॉलिंग ट्रॅक वरती. 6 चेंडू 8 धाबा 8 धाबा 6 चेंडू सामन्याला होते इथून सुरुवात. पहिला चेंडू तेजसचा तो दर्शनसाठी. इथे इथे आता निर्धाव चेंडूची सांगता होतीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. ऑफिशियली पंच निर्णय घालवायचे. निर्धाव चेंडू वन बाउंडच्या भूमिकेमध्ये पाहायला गेलं तर निर्धाव चेंडूने आता समीकरण बदलला. आता पुन्हा एकदा प्रेशर. 5 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज. 8 चेंडू 5 धाब्यांची गरज आहे. तेजस बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. अप्रतिम चेंडू वा काय पेस. गती आहे. गतीमध्ये आता परिवर्तन आहे. इथे मात्र आता येणारे 4 चेंडू असतील आणि 8 धाब्यांची गरज आहे. 8 धावा 4 चेंडू. आता सामन्यामध्ये ट्विस्ट आहे कारण की मार्केवाडी संघाचा नंदू आणि आता इथे तेजस. इथे लोअर फुल टॉच. केतन बामणे चेंडू खाली येतोय. जिओ नशिबाचा चौकार येतोय की काय. इथे एक धाव कंप्लीट. दुसरी धावसाठी यावेळी प्रयत्न. इथे पंचांचं बोर्ड वरती येत आहे. परतावं लागतंय. OUT आउट. दर्शनला परतावा लागला. आता नवीन बॅटर मैदानात जातोय. 3 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज आहे. एक मोठा फटका मॅच मध्ये ट्विस्ट. 3 चेंडू 7 धावा. नवीन बॅटर मैदानात दाखल. मॅच 12 चेंडू पर्यंत होती. आता चेंडू मॅच येऊन ठेवले. 3 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज आहे कारण की नंदूची जशी गोलंदाजी झाली ना मित्रा तशीच मात्र आता तेजस मैदानात गोलंदाजी करतोय.
3 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज. देखना स्ट्रोक, लाजवाब फटका. इथे चेंडू टाकून टाकला. 6 धाब्यांसाठी येतोय षटकार. आता 2 चेंडू आणि 1 धाब्यांची गरज आहे. मॅच मध्ये निघतच म्हटलं, एक मॅच मध्ये फटका पाहिजे, मॅच मध्ये ट्विस्ट आणण्यासाठी. आता ट्विस्ट काय, मॅच झुकवली की काय? आता या चेंडूवरती मॅच आहे नक्की. जर हा चेंडू निर्धाव टाकला तेजसने, तर आता एक चेंडू 6 धावा मी बघितल्या, पण एक चेंडू एक होणं मात्र 2 चेंडू 1 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग पाहायला मिळते. एक चेंडू 1 धाव आणि 2 चेंडूंची 2 चेंडू 1 धाब्यांची गरज आहे. मॅच मध्ये ट्विस्ट आहे यावेळी. आता 2 चेंडू 1 धाब्यांची गरज आहे. सामना सुरुवात करायचे जीवन सर. 2 चेंडू 1 धाब्याची गरज आहे. प्रेशर आहे, दडपण आहे या फटक्यावरती. मॅच आहे, मागच्या फटक्यावरती मॅच मध्ये ट्विस्ट आलं. 3 चेंडू 7 धाब्यांची गरज आणि नमीच्या फटक्यातून मॅच सजली. आणि आता 2 चेंडू 1 धाब्यांची गरज आहे. वा, अप्रतिम अप्रतिम. इथे मात्र